भाग 6. तिचा आवाज, तिची ओळख आणि नवी सुरुवात. त्या रात्रीनंतर काहीतरी बदललं होतं. सायली अजूनही रडत होती, पण आता तिच्या रडण्यात प्रश्न नव्हते, त्यात निर्णय होता. आरशासमोर उभी राहून तिने स्वतःलाच विचारलं, मी किती दिवस अशीच गप्प राहणार? माझ्या शांततेचा गैरफायदा घेणाऱ्यांना मी अजून किती संधी देणार? पहिल्यांदाच तिला स्वतःसाठी राग आला. सासू ओरडली, सायली, उठलीस का? अजून कामं पडलीत. सायली उठली, पण आज तिच्या पावलात घाई नव्हती, डोळ्यात भीती नव्हती आणि आवाजात थरथर नव्हती. ती शांतपणे म्हणाली, आई, काम मी करेन, पण ओरडणं बंद करा. मी नोकराणी नाही. घरात क्षणभर श्मशान शांतता पसरली. नचिकेतने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. सासूचा चेहरा लाल झाला. काय बोलतेस तू? सासू चिडून म्हणाली. सायली पुढे आली, पहिल्यांदा स्वतःसाठी उभी राहिली. मी तुमच्या घरात सून म्हणून आले, पण माणूस म्हणून जगायचा अधिकार मी सोडलेला नाही. दररोज अपमान, टोमणे, दुर्लक्ष हे प्रेम नाही, हे अत्याचार आहे. वाद वाढला, पण सायली मागे हटली नाही. नणंद टोमणा मारत म्हणाली, नाटक चालू आहे का आता? सायली थेट उतरली, हो, आज नाटक आहे, पण यात मी खलनायिका नाही, मी स्वतःची नायिका आहे. नचिकेत गोंधळला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, तो ज्या शांततेला शांतता समजत होता, ती खरं तर त्याची भ्याडपणा होती. त्या दिवशी सायलीने 2 गोष्टी केल्या. एक, तिने माहेरी फोन केला. आईचा आवाज ऐकताच ती ढसाढसा रडली, पण ते अश्रू कमकुवत नव्हते, ते मोकळेपणाचे होते. 2, तिने स्वतःसाठी छोटं पाऊल उचललं. जुनी डिग्री, जुनी स्वप्न आणि विसरलेली ओळख परत शोधायला सुरुवात केली. ती घर सोडून गेली नाही, पण स्वतःला हरवणं थांबवलं. घरात बदल सुरू झाला. सायली आता प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नव्हती, आवाज चढवत नव्हती, पण झुकतही नव्हती. नचिकेतला हळूहळू कळू लागलं, बायको गप्प असणं म्हणजे सुखी असणं नाही. काही लढाया शांतपणे जिंकायच्या असतात. भाग 6 इथे संपतो, पण तिची गोष्ट अजून संपलेली नाही. कारण जी स्त्री स्वतःचा आवाज शोधते ती कधीच पुन्हा गप्प राहत नाही.